मोदींनी शपथ घेतल्यावर इतरांच्या मंत्रिपदाचं बघू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यावर शिंदे दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची एनडीएच्या संसदीय दलाच्या नेतेपदी एनडीएच्या सर्व घटक दलांकडून नेतेपदी त्यांची निवड करण्यात आली सर्वानुमते। आणि आजचा दिवस हा देशातल्या खऱ्या अर्थाने देशवासियांसाठी एक महत्त्वाचा ऐतिहासिक दिवस आहे। कारण सलग तिसऱ्यांदा गेल्या 40-50 वर्षामध्ये या कालावधीमध्ये सलग तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना संसदीय दलाचा नेता बनवलं आणि परवा लवकरच त्यांचा शपथविधी होणार आहे। त्यामुळे मला वाटतं ही ऐतिहासिक घटना आहे देशवासियांच्या साठी। कारण गेले 10 वर्ष आणि मी त्यांचं मनापासून अभिनंदन मगाशी भाषणात देखील केलेलं आहे, त्यांना शुभेच्छाही दिलेल्या आहेत। त्यांना पुन्हा एकदा अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। कारण 10 वर्षामध्ये जे काही विकासाचं पर्व आपण पाहिलं आणि पुन्हा 5 वर्ष या ठिकाणी एनडीएला संधी मिळते देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाण्याचा, देशाला विकासाकडे घेऊन जाण्याचा, देश विकसित भारत करण्याचा, आत्मनिर्भर करण्याचा जो संकल्प घेतला त्यातले पुढची जी काही कामं आहेत या पुढच्या 5 वर्षामध्ये होतील। आणि मोदीजींनी देखील भाषणात म्हटलं सर्वसामान्य गरीब मध्यमवर्गीय या राज्यातला प्रत्येक नागरिक, गरीब, शेतकरी, महिला, भगिनी, युवा या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक बदल घडला पाहिजे आणि सरकार म्हणून हे आपलं दायित्व आहे। आणि म्हणून त्यांनी देखील या देशवासियांच्या बद्दल ज्या भावना व्यक्त केल्या त्यातून मला वाटतं खूप मोठे निर्णय आपल्या नजीकच्या काळामध्ये पाहायला मिळतील।